राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवारांनी आज दिवसभर बीडचा दौरा केला। बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। अर्थसंकल्पापूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी अजित पवार बीडमध्ये आले होते। त्यानंतर पालकमंत्री म्हणून हा त्यांचा दुसरा दौरा आहे। अजित पवारांचा पालकमंत्री म्हणून हा दौरा नेमका कसा होता, काय काय घडलं या दिवसात पाहूया। सकाळी 8:15 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवारांचं हेलिकॉप्टरनं बीडमध्ये आगमन। पोहोचताच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना सूचना केल्या। एसपी, कलेक्टर, सीओ आणि आयुक्त नाही विभागीय आयुक्तांना चार्ज कुणाकडे या सगळ्यांनी घेऊन माझे मी आता येताना चर्चा केलेली आहे। त्याच्याबद्दल थोडंसं मला काय काय पाहिजे तर तुमच्या दुपारपासून मीटिंग आहे। परत मी सुरुवात केल्या त्याची माहिती नाही असं चालणार नाही। सकाळी 8:25 राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर योगेश क्षीरसागरांच्या घरी स्थानिक डॉक्टरांशी अजित पवारांनी चर्चा केली। जिल्हा चिकित्सक डॉक्टर अशोक थोरातांचं निलंबन मागे घेण्याचं निवेदन। आता मागे झालेल्या चुकांची दुरुस्ती करा। आता काहीतरी आपण नवीन जनरेशन करता तुम्हाला थोडं दमदार काय जातीचं खूप काढून टाका। सगळी सकाळी 9 वाजता आंदोलक शिक्षकांकडून अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला। आत्महत्याग्रस्त शिक्षक धनंजय नागरगोजेंना न्याय देण्याची आंदोलक शिक्षकांची मागणी होती। सकाळी 9:05 बीड शहर राष्ट्रवादी कार्यालयात पोहोचलेल्या अजित पवारांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या। सकाळी 9:10 धनंजय मुंडे आणि खोक्याच्या मुद्द्यावर बंजारा समाजाच्या प्रतिनिधींशी उपमुख्यमंत्र्यांनी चर्चा केली। सकाळी 10 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात युवा संसद कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांना अजित पवारांनी कानपिचक्या दिल्या। माझी तरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे की थोडं अंग झटकून आणि काम करत असताना स्वतःची प्रतिमा ही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा। ती मलिन होता कामा नये, त्याला गालबोट लागता कामा नये। चुकीच्या प्रवृत्तीनी आपल्याला खतपाणी घालायचा प्रयत्न केला तर त्यांच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे। दुपारी 12 वाजता फारुख पटेलांनी आयोजित केलेल्या ईद मिलाद कार्यक्रमाला हजेरी लावली। दुपारी 1:30 वाजता गेवराईचे आमदार अमरसिंह पंडितांच्या घरी मयत सरपंचांचे धाकटे बंधू धनंजय देशमुखांची भेट घेतली। दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात वेगवेगळ्या योजनांची आढावा बैठक आणि जिल्हास्तरीय समित्यांची अजित पवारांनी बैठक घेतली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।